हिंगोलीमधून हिंगोलीच्या वसमतमध्ये गटाराच्या पाण्यानं रौद्ररूप धारण केलं होतं। जय महाराष्ट्रनं ही बातमी दाखवली आणि त्यानंतर प्रशासनाला जाग आली। टाकलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा सुद्धा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे। हिंगोलीच्या वसमतमध्ये गटाराच्या पाण्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यामध्ये आलेलं होतं। जय महाराष्ट्रनं ही बातमी दाखवली आणि त्यानंतर त्वरित कारवाई करत प्रशासनानं दखल घेत ही सर्व घाण काढून टाकलेली आहे। आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। हिंगोलीच्या वसमत शहरातील शास्त्रीनगर भागामध्ये आपण पाहिलं की या ठिकाणी जे आहे ते या रोडवर जे आहे ते नदीचं स्वरूप आलं होतं। घाण पाणी या ठिकाणी येत असताना अनेक नागरिकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत होता। शाळकरी विद्यार्थी असतील, वयोवृद्ध नागरिक असतील, ये जा करणाऱ्या वाहनधारक असेल, या सर्व नागरिकांना या ठिकाणी त्रास सहन मोठा होत होता आणि संतप्त नागरिकांच्या देखील प्रतिक्रिया या ठिकाणी पाहायला मिळाल्या होत्या। ही बातमी जय महाराष्ट्रने लावून धरल्याच्या नंतर इन्फॅक्ट झालेला आहे। नगर प्रशासनाला या ठिकाणी जाग आला आणि नगर प्रशासनानं जे आहे ते या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचं का होईना परंतु या ठिकाणी काम केलं आहे। म्हणून याच रोडवर जे आहे ते आता नागरिकांना ये जा करण्यासाठी आता सुरळीत रस्ता देखील करण्यात आलेला आहे। खरं म्हणजे हा तात्पुरता स्वरूपाचा जरी रस्ता तयार करण्यात आलेला असेल, या ठिकाणचं दुर्गंधी पाणी या रस्त्यावर येत असताना हे देखील काढण्यात आलेलं आहे। परंतु नागरिकांकडून एक सांगण्यात येत आहे की याच रस्त्यावर 12ही महिने रस्त्याचं घाण पाणी, नालीचं घाण पाणी या ठिकाणी येत असतं आणि म्हणून परिसरातील नागरिक जे आहेत या ठिकाणी कचरा टाकतायत आणि तेच पाणी जाऊन ते सडून जाते आणि त्यामध्ये मच्छर रोगराई निर्माण या ठिकाणी होत असते। म्हणून या ठिकाणी ठोस उपाययोजना केली पाहिजे अशी देखील मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली।